नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आज मी मॅगी बनवणार आहे. अशी मॅगी की सगळ्यांचे पोट भरतील पण मन नाही भरणार. तर आजच्या ह्या मॅगीला आम्ही नाव पण दिलेलं आहे मॅगी सूप, व्हेजिटेबल मॅगी सूप. तर चला बघूया, रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे मोठं, त्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे. मॅगी सूप हे तुमच्या लक्षात आलं असणार आहे की भरपूर पाणी बघून, कारण आमच्यात कोरडी कोरडी मॅगी खायला नकोच म्हणतात. म्हणून मग हे अशी मॅगी करायची ठरवलं. कारण प्रत्येक वेळेस मी मॅगी करते पण एकदम कोरडी पण नसती, पण ज्यावेळेस मॅगी करते त्यावेळेस खाताना म्हणतात की आणखीन थोडीशी पातळ राहिली असती तर बरी झाली असती. तर त्यामुळं मग मी काय केलं, ह्यावेळेस जास्तच पाणी ठेवलं, पण खूप आवडीनं खाल्ली माहिती आहे का. तर चला काय काय केलेलं आहे आता ह्यामध्ये मी 4 ते 5 मसाल्याच्या पुड्या होत्या ना, तर 5 ते हे होते मॅगीचे पीस होते. तर ते मी फोडून चुरा करून ठेवलेला आहे. आणि ते 5 पुड्या मॅगी मी एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये काढलेले होते. ते मॅगी मसाला मी पाण्यामध्ये टाकला आणि हे जी 5 पीस मॅगीचे होते ना, तर ते तोडले आणि ते मॅगी पाण्यामध्ये टाकले. आता हे वरती झाकण ठेवून उकडायला ठेवलेलं आहे. हे बघा शिजत आलेली आहे मॅगी. तर शिजेपर्यंत आपल्याला तोपर्यंत मी इकडे तयारी केली की गाजर चिरून घेतला एक, आणि वाटाणे घेतले वाटीभर, आणि 1 वाटीभर कोथिंबीर घेतली. तर हे सगळं मी त्यामध्ये मिक्स केलं, कारण मी हे तेलामध्ये नाही टाकले, मी असं पाण्यामध्येच टाकले शिजायला. ते उकडून मस्त निघेल आणि ते त्याचा रस पण त्या गाजराचा, हे कोथिंबीर, हे सगळं म्हणजे असं एकदम खूप चव छान लागली बरं का. तुम्ही अशी मॅगी तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तुमच्या घरातली पण खूप आवडीनं खातील आणि तुम्हाला शाबासकीची थाप पण मिळेल माहीत आहे का. कारण मॅगी कुणाला आवडत नाही असा भाग नाहीच, सगळ्यांना मॅगी आवडते लहानापासून मोठ्यांपर्यंत. तर चला प्लेटमध्ये सर्व करायची आहे, आता वेळ आलेली आहे. तर हे मी सर्व करून घेते. तुम्ही बघू शकता मॅगीमध्ये मॅगीपेक्षा सूप जास्त आहे माहीत आहे का. तर त्यामध्ये मी व्हेजिटेबल पण घातलेले, गाजर आणि वाटाणे आणि कोथिंबीर घातलेली आहे. चवीला एकदम अप्रतिम चांगली झालेली होती मॅगी. तर सगळ्यांना खूप आवडली आणि सगळ्यांनी पोट भरून खाल्ली. कारण मी पातेलं मोठं ठेवलं होतं, अर्धी पातेलं मी मॅगीच बनवलेली होती. तर झालेला आहे आता आपला व्हिडिओ कंप्लीट होत आलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी मॅगी बनवण्याची पद्धत, तर तुम्ही मला कमेंट करून जरूर कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा. खरंच खूप खूप छान झालेली होती मॅगी. त्यामधले गाजर आणि वाटाणे तर खूप छान लागत होते. तर तुम्ही पण अशा पद्धतीनं मॅगी बनवून बघा आणि पातेलं खरंच तुमचं खाली होईल, संपल, सगळं पुसून खातील. तर हे बघा अशा पद्धतीनं मी सगळ्यांना मॅगी दिली, कारण जागा कमी होता म्हणून प्लेट ठेवायला मी प्लेट परत नंतर हे उचलल्यानंतर भरली.